ही देखने का मौका मिलेगा। कंधार किंग बनाम 11 और फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज धवल, विशाल शाह गेंदबाजी का बागडोर संभालते हुए। अभिषेक अपने बॉलिंग पाप पर तैयार, ऑलराउंडर खिलाड़ी है। बाइकरमैन आपने बहुत सारे देखे हैं, लेकिन ऑलराउंडर बाइकरमैन अभिषेक पहली गेंद पर कमाल का स्ट्रोक हवा में खेल दिया, लॉफ किया, लॉन्ग ऑन, बाउंड्री लाइन की तरफ गेंद आ रही है। पहली गेंद पर जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज विशाल शाह। व्हाट अ शॉट, क्या स्वागत हुआ। मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमय 11 संघ आपण कृपया करून मैदानाच्या बाहेर या. अमय 11 संघ कृपया करून मैदानाच्या बाहेर या. हा फटका पहा. अमय 11 चला मैदानाच्या बाहेर या आपण. हा फटका पहा, स्लॉट मध्ये आला होता. अपीश होता, ऑन साइडला पनिश केलाय. पहिल्या 3 बॉल वरती इंटेन्शन क्लिअर आहे. आता मैदानाच्या आतमध्ये विशाल शहाचे करायला सुरुवात केली आहे. 14 धावा धावलकावरती आहेत. खूबसूरत टाइमिंग, लाजवाब बल्लेबाजी मैदान के अंदर विशाल शाह द्वारा 14 बॉल के अंदर 3 गेंदों का सामना किया। शानदार बल्ले, पहले हेलीकॉप्टर खेल दिया था, उसके बाद में पूरी किया मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, और शरीर का संतुलन बहुत ही बेहतरीन था। अभिषेक के ऊपर हमला, पहले 3 गेंदों में 14 रन। इस बार भी अच्छा स्ट्रोक के कंट्रोल के साथ आंसर पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है। मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर, और ये लगा 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 शानदार फोर। घणसोलीच्या या खेळाडूला आता ती लय सापडली असंच म्हणावं लागेल, कारण त्याला भय वाटत नाहीये. 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. नीडर आणि झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये विशाल शहा साकारताना पाहायला मिळतोय. ऑनसेट पर खेलना चाहते थे, गेंद हवा में, कवर पर खिलाड़ी, गेंद के नीचे, ये कैच आउट। विशाल की पारी समाप्त। ठाणे प्रीमियर लीग मैन ऑफ द सीरीज अब जाकर इस मुकाबले में 18 रन 5 गेंदों का सामना किया, और स्ट्राइक रेट 360 का, 2 छक्के 1 चौका के बल्ले से विशाल शाह की पारी समाप्त। थँक्यू. मोहाचा बळी पडला. 1 हँडेड स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले पहा, फ्रंट कॅमेरा अँगलने आपल्याला दर्शवण्यात येत आहे. बॅटची ग्रीप निसटली. फटका प्रॉमिसिंग नव्हता. जसा फटका खेळला ना, त्याच वेळेला विशाल शहाला सारं काही स्पष्ट झालं होतं. त्याच्या चेहऱ्यासमोर जणू काही अंधार आला होता. तो बाद झालेला पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्रशांत सर, एवढी चांगली स्टार्ट तुम्हाला मिळाली आहे, तुमच्याकडे धावा आलेल्या आहेत, तुम्ही षटका ठोकलेल्या आहेत, चौका ठोकलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये असा फटका खेळण्याची आवश्यकता होती का? हा सर्वाधिक मोठा मूलभूत प्रश्न अनोत्तरित है. व्यासपीठ तुम्ही पाहताय. जी हाँ, सवाल तो बिल्कुल आपका सही है। जिस तरह से, वैसे जवाब तो बल्लेबाज को ही देना है, क्योंकि इसकी ज़रूरत नहीं थी। आपके रन तो आए थे, आप
आइकॉन खिलाड़ी है, जिम्मेदारी बहुत बड़ी है आपके कंधों पर। ये मंच है, बहुत बड़ा मंच, मेरा महेंद्र बिग बैश 2025 का। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग वहां पर तैयार। अयूब सुप्रीम ट्रॉफी में अर्धशतक जड़ा था। आज इस टूर्नामेंट में पहली बार पहला अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी आपके स्क्रीन पर अयूब शेख। लेकिन इस ओवर में हमला हुआ था, 5 गेंदों में 18 रन और 18 पर 1। कुणाल बल्लेबाज टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, आउटसाइड पर खेल दिया, टाइमिंग अच्छा नहीं है। तो पहले ओवर का खेल स्कोर 19 रन, 1 विकेट के नुकसान पर धवल अपना खाता नहीं खोल पाए। कुणाल 1 पर खेल रहे। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, नाउ स्कोर 19 पर 1। मागील मॅच मध्ये कुणालच्या बॅटमधून एक सिंगल आली होती। लीग बॅच स्पर्धा आयोजित केले नितीन आणि प्रवीण भाऊनी। नितीन वारेच्या प्रेमामुळे पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतं। टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय आपण पाहिला तर तो प्रथमतः आपण पाहिल्यानंतर आता तो यथायोग्य वाटला नाही। विशालचा बाद झाला तर नंतर कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होत असताना पाहायला मिळतोय। मागील मॅच मध्ये 10 बॉलमध्ये 24 धावांची खेळी धवल पटेलने केली होती आणि त्याच वेळेला कुणालने केली होती 10 बॉलमध्ये 24 धावांची खेळी आणि 3 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी धवलने साकारली होती। 2 षटकार ठोकले होते त्याने पहिल्या 2 बॉलवरती। अर्थात हे दोन्ही फलंदाज जे आहेत ना ते मैदानाच्या आतमध्ये धावांचा धुडगूस घालू शकतात, त्यांच्याकडे तितकासा आत्मविश्वास आहे। परंतु एक बाब अजूनही अभिप्रेत आहे की अजून स्वराज मात्रेला बॅटिंग कधी मिळणार, कारण 19 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत। मागील मॅच मध्ये त्याला बॅटिंग मिळालेली नाहीये। दुसरा सामना आपण पाहत आहोत गॉसन किका, ज्याची सुरुवात मागील सामन्यामध्ये तितकीशी चांगली झाली नव्हती। पहिल्या षटकामध्ये 21 धावा त्याने खर्च केलेल्या आपण पाहिल्या होत्या। 19 ला 1 आहे सध्या परिस्थिती। फलंदाज बाद झाला। कांदारे किंग्स बॅटिंग करते टॉस हारल्यानंतर। कुणाल 1 पर बल्लेबाजी कर रहे। गॉडसन किका पिछले मैच में बहुत महंगे साबित हुए थे। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस बार पॉइंट पर ये कैच। बल्लेबाज कुणाल बैक टू द पेबलन। गॉडसन किका ने इस मैच में बहुत ही शानदार शुरुआत, पहले विकेट इन्होंने अपने नाम पर कर दिया। कुल मिलाकर अगर देखो तो दूसरा विकेट कंदारा किंग के उम्मीदों को दूसरा झटका। मीरा भाईंदरच्या शहरामध्ये आहे एक गोड देवता। एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला होता। जगलिंग केलं होतं लिंक्टन त्या ठिकाणी आपण पाहिलं, त्याच्या माध्यमातून कॅच टिपण्यात आला। रिॲक्शन्स आपण पाहतोय। कुणाल बाद झाल्यानंतर तंबूच्या दिशेने निराश आणि हताश मुद्रेने निघालेला पाहायला मिळतोय। अपेक्षा भंग झाल्या, धावा गोळा करण्याच्या अपेक्षा भंग झाल्यात। मागील मॅच मध्ये 24 धावा केल्या होत्या, या सामन्यामध्ये केवळ 1 धाव त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली। 82 धावा बनवू शकतात, अजूनही काही जास्तीचं बिघडलेलं नाहीये। गलीमध्ये चांगला झेल टिपण्यात आलाय। ही रेड आर्मी जी आहे ना मैदानाच्या आतमध्ये कांदारी किंग संघाची, किंग जे आहेत ना ते किंग सारखेच लढायला हवेत। 19 ला 2 फलंदाज बाद झालेत। कदाचित आता मात्र इथून मोमेंटम शिफ्ट होईल की काय, आता याची चिंता इथून लागली असेल संघाला। इंपॉर्टेंट बात है, कुणाल लेदर बॉल का अनुभव उनके पास। पिछले मैच में 24 रन बनाए थे, उसके बाद में खराब शॉट खेल के वो बैट टू द पेबल चले गए थे। अभी तो एक तरफ जब आइकॉन खिलाड़ी आउट हो जाता है तो आपकी जिम्मेदारी बढ़ती है। तो आपके पास लेदर बॉल का अनुभव है, यहाँ इस मंच के साथ आप जुड़े हुए हैं, बड़ी पारी की उम्मीद आपसे थी। लेकिन गॉडसन किका के देखिए 34 रन दिए थे और बहुत महंगे साबित हुए थे। इस मैच में स्टार्ट अच्छा किया, एक ड्रीम बॉल के साथ शुरुआत, विकेट के साथ शुरुआत की है और 19 2 विकेट के नुकसान पर किंग्स का कंधारी। गॉडसन किका गेंदबाजी करेगा तैयार है। वेदांत पिछले साल बिल्कुल फिट नहीं थे, इस मैच में एक बार बल्लेबाजी करने का मौका, और पिछले मैच में फील्डिंग बहुत ही बढ़िया की थी वेदांत ने। गॉडसन किका तैयार है गेंदबाजी करने के लिए, दुर्बल एंड से गेंदबाजी करेंगे। इस वक्त फील्डिंग फ्लाइंग स्लिप, एक टर्नमैन, उसके साथ गली है, तो गली पर एक खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर। शॉट मिस, गेंद ऑन सेट पर पुल किया, सुंदर स्ट्रोक है, बहुत ही कमाल का स्ट्रोक। गेंद डीप मिड विकेट, बॉडी रन के बाद 6 रन। वेदांत पाटील मैदानाच्या आतमध्ये आला, चेंडू मैदानाच्या बाहेर, तो येता क्षणी जणू काय सांगतोय प्रशांत सर
की नाही चालणार रणबंदीत जुगारली त्याने. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करणाऱ्या गॉडसन किकाला पुढच्याच बॉलवरती आसमान दाखवलंय. अफलातून स्ट्रोक, 25 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. विकेट गमावल्याचा कोणताही दडपण या संघावरती नाही आहे. कांदारी किंग्स संघाचे किंग्स लढतायत मैदानाच्या आतमध्ये. अर्जुनजी कांदारी साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. विकी कंदारी और अर्जुन कंदारी टीम के ओनर है. सिया की तरफ से गॉडसन की का गेंदबाजी कर, पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिक्सर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टप ऑफ द बॉल जाके गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया है. ये तो शुरुआत है, ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है. कमाल का स्ट्रोक, गेंद पॉइंट ऑर्डर के बाद 4 रन. थँक्यू. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट कार्यक्रम केला. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलवरती स्क्वेअर कट करत असताना त्याने इथे चौका ठोकलाय. 29 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. और ये लाइन अच्छी है और लेन भी बहुत बढ़िया. थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आगे रखा गया था. एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं. इससे पहले जय जो गेंदबाजी हुई ना, ज़्यादा शॉर्ट पिच, बहुत ज़्यादा शॉर्ट पिच थी और उसके ऊपर प्रहार किया. अब जाकर ये बेहतरीन लाइन गॉडसन किका के बहुत महत्वपूर्ण ओवर. स्कोर 29, 2 विकेट के नुकसान पर. वेदांत पाटिल 10 पर खेल रहे हैं. सफल हुए, खूबसूरती के साथ स्क्वायर लेग पर खेल दिया था. एक रन देने का मौका मिलेगा. टाइमिंग अगर प्रॉपर करते तो गेंद बॉडी की तरफ जा सकते थे, लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं था. स्कोर 30, 2 विकेट के नुकसान पर. धावा येत असताना पाहायला मिळतात. विकेट गमावल्यानंतर देखील चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 30-2 सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो. गॉडसन किका ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो, फुल लेनचे चेंडू जास्तीचे हाताळतो, परंतु जास्तीचे या षटकामध्ये आपण अख्खूट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळालेले आहेत. डेटला हिट करतोय, परंतु बॉलने तितकीशी उसळी घेतलेली नाहीये आणि याचंच कारण आहे पेस जनरेट झालेला नाही. धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 11 या षटकामध्ये. 30-2. जब आप शॉर्ट पिच गेंदबाजी करें तो बल्लेबाज के लिए वक्त मिल रहा है. अगर इसी गेंद को ज़्यादा बाउंस हो जाएगा या ज़्यादा गति आपके पास है ना, तो आप बाउंसर डाल सकते हैं. नहीं तो एक बार फिर बल्लेबाजी करना बहुत आसान हो जाएगा. स्कोर 3 रन 2 विकेट के नुकसान पर. गॉडसन की का गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर पुल किया, बॉर्डर पर खिला रही है. क्या गेंद को रोक पाएंगे इस बार? ओ, खराब फील्डिंग. अयूब ने खराब फील्डिंग की है. गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन, चौका. देव गावात पांडुरंग वारेंनी चालू केला एंटी मोठा कारखाना. चालू केला एंटी मोठा थँक्यू. कारखाना. हे प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. अय्यूबकडून या गोष्टी आपण पाहू शकत नाही. ऍक्शन रिप्ले पहा. अय्यूब एक अगदी लिलं या चेंडूला पकडेल असंच वाटत होतं, परंतु त्याचा हलगर्जीपणा अंगलट झाला. ऍक्शन रिप्ले वारंवार इथे दाखवण्यात होतं. 70-70 स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून डोळ्यावरती सूर्यकिरण आलं, परंतु सांगणार कोणाला. सनग्लासेस वेअर केलेत, कॅप आपण घातलेली आहे. धावफलकावरती धावा त्या 34. 2 षटकांचा खेळ संपलाय. 74 ऑन दी बोर्ड आहेत. जिथे 4 बॉल 11 वरती बॅटिंग वेदांत करतोय. 1 बॉल 4 धावा धवल पटेलच्या बॅटमधून फटकेबाजी आलेली आहे. एक बाब जिथे मात्र अद्यापही स्पष्ट झालेली नाही आहे प्रशांत सर, ती अशी की जिथे कॅच ड्रॉप झाली ती चतुरच्या हातामधून झाली. हा चौकार गेला जो अय्यूबच्या हातामधून गेला. तुम्ही आयकॉन आहात, तुम्ही आयकॉन म्हणून खेळताय मैदानाच्या आतमध्ये. आपण नेहमी म्हणतो ना, इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात. तुमच्या नावापुढे, अय्यूबच्या नावापुढे 20 मालिकेवरच्या बाईक आहेत, त्याहूनही अधिक. इतला खेळ इम्पॉर्टंट है. जी हाँ, कप्तान और आइकॉन ये 2 खिलाड़ी बहुत इंपॉर्टेंट जो आपको लीड करेंगे. और अगर कप्तान बेहतर करता है तो उसके बाद में उसका रिएक्शन बाद में बाकी वो 8-9 खिलाड़ी उनके ऊपर आ सकता है और वो परिणाम हो सकता है. 34 2 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो जो तीसरा ओवर है, अयूब शेख गेंदबाजी कर रहे हैं. पहले ओवर में 19 रन उनके ऊपर हमला हुआ था. ओ बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाते थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद बल्ले काटने के ना लगा. विकेट कीपर के थोड़ा सा मेरे हिसाब से वो आगे गेंद गिरी है. ये देखिए, ये कैच पकड़ना आसान नहीं है. कोशिश बहुत बढ़िया विकेट कीपर अक्षय ने की, लेकिन उनको कामयाबी नहीं मिली है. 34 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर. अभिषेक अपने बॉलिंग मार्क की तरफ आए हैं. एक फ्लाइंग स्लिप, एक गली पॉइंट, स्टक अब ऑफ स्टंप के बाहर हवा में गेंद और इस वक्त
गली पर खिलाड़ी है, थोड़ा बिजी हो जाएंगे। बढ़िया, बहुत ही बढ़िया प्रदर्शन इस ओवर में अयूब शेख द्वारा। जेस अब अच्छी लाइन के साथ गेंदबाजी करे, पहले ओवर में महंगे साबित हुए थे अयूब शेख। एक बाब वाखाणण्याजोगे ही राहिली आहे ना की तो फिंगर रोल करतोय, वारंवार कुठल्याही स्पॉटवरून टाकलेले बॉल बाहेरच्या दिशेने काढण्यामध्ये अद्याप अय्यूब शेखला यश आलेलं पाहायला मिळालंय. त्याच्या गोलंदाजीची शैली पहा, कुठेतरी बदल केला, वेगाने बॉल डिलिव्हर करत नाहीये, बॉलला कट करण्यामध्ये तो यशस्वी होतोय आणि याचंच कारण आहे की 2 धावा ज्या काही आलेल्या पाहायला मिळाल्यात त्या सिंगलला आणि डबलवरती. गॉडसन किकाच्या बाबतीत घडतंय तरी काय, कारण पहिल्या मॅचमध्ये खराब क्षेत्ररक्षण झालं, इथे त्याच्याकडून चुका होत असताना पाहायला मिळाल्यात. जी हाँ, चर्चा तो इसके ऊपर जारी रहेगी। अयूब अपनी बॉलिंग मापा तैयार। इस बार सीधे बल्ले से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं है। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, वेदांत का दमदार चौका। सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि स्टँड अँड डिस्पॅच अशा दर्जाचा ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह त्यावरती चौकार. इस बार अच्छी 90 पर थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर रखा था, बल्लेबाज शफल हुए तो फॉलो किया बहुत बढ़िया तरीके से। और यह खतरा हो सकता है, खतरा हो सकता था, लेकिन मेरे हिसाब से बल्लेबाज जो है ना बाल बाल बचे हैं। अब जाकर स्कोर 41, 2 विकेट के नुकसान पर धवन 4 पर केंद्र वेदन 18 पर बल्लेबाजी कर रहे हैं। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतो. विशाल शहा बाद झाल्यानंतर असं एका क्षणाला वाटलं होतं की आता धावा कमी बनतील. कुणाल बाद झाला, 41ला 2 भागीदारी बनते, पार्टनरशिप बिल्ड होतीये. आता संघाचे साथीदार म्हणत असतील याची दान डेगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा, विकेट घ्या तर धावा थांबतील. पर इस ओवर में अयूब ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, एक चौका जरूर रहा, केवल 6 रन खर्च किए हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर, लो फुल टॉस, बेहतरीन गेंदबाजी। और जैसे पहले ओवर में 19 रन खर्च किए थे, इस ओवर की बात करें तो अयूब के ये बेहतरीन ओवर है। डेफिनेटली हा चांगला कमबॅक म्हणता येईल, कारण धावा त्याने थांबवलेल्या पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं स्टार या ठिकाणी दाखल झालेला आहे। मीरा रोड प्रीमियर लीग त्याचं देखील बिगुल वाजलेलं आहे, त्याची तारीख देखील आम्ही तुम्हाला सांगू। ऑर्गनायझर्स आहेत आयोजकांच्या भूमिकेमध्ये नितीन वारे त्यांच्यासमोर आता सभेत आहेत। नितीन वारे सर आणि आमिर हे दोन्ही आयोजक असतील, अर्थात ते सध्या चर्चा करतायत। मैदानावरती खेळ देखील सुरू झालाय, आपण त्या दिशेने जिथे जातोय आहे। 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कंदारी किंग प्रथम बॅटिंग करत असताना चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय। केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. राकेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालेला पाहायला मिळतोय. इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 11 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. हाफ फ्लॅकर बॉल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे, वेल जज कॅच. आणखीन एक धक्का, तिसरा फलंदाज 49ला 3. मीरा भाईंदरच्या शहरामध्ये आहे एक गोड देवता। शुक्रिया डीजे। टप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर था, इस बार ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को खेलना चाह रहे थे और उसके कारण ज्यादा दूर गेंद नहीं चली गई। वेदांत पाटिल 24 रन 10 गेंदों का सामना किया, बैक टू द पेबल चले गए। राकेश टीम के कप्तान को विकेट मिला है, स्कोर 49 3 विकेट के नुकसान पर। जेस काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और उस गेंद को आप मिड विकेट बाउंड्री की तरफ लेके जाना चाह रहे थे, तो इतना आसान नहीं है। शेर बल्लेबाजी में समझ सकता हूं, लेकिन चतुराई के साथ अच्छी गेंदबाजी राकेश द्वारा की गई और शिकार किया एक सबसे बेहतरीन और सेट बल्लेबाज मैदान बैक टू द पेबल चले गए। मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ना हल्लीचे फलंदाज मला वाटतं उजव्या स्टंपच्या बाहेरचा चेंडू जो आहे तो डाव्या यष्टीच्या बाहेर किंवा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला मारण्याचा जास्तीचा प्रयत्न करतात. सध्या त्या घडीला संस्कारांचे फटके बाजूला राहिलेत, आविष्कारांच्याच फटक्यांमध्ये जास्तीचा भर दिला जातो. स्वराज प्रल्हाद मात्र मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबईच्या गोठिवलीचा खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळताना पाहायला मिळतो. परंतु एक बाब पहा ना, त्याला नेहमी मी आघाडीला पाहिलंय ग्रामीण स्तरावरती किंवा तालुका स्तरावरती तो ओपनिंग करत असतो, परंतु आज तो बॅटिंगसाठी आलाय आणि जवळपास 5व्या क्रमांकावरती त्याला पाहायला मिळतं. तो बॅटिंगसाठी आलेला आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोस, आडवा बॅटने ऑन साइडला खेळला, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल येते पहिल्याच बॉलवरती. जब आप बतौर आइकॉन खेलते हैं तो बिल्कुल उसके बाद में बैटिंग ऑर्डर के ऊपर सबकी निगाह होती है कि क्या आप एक बार फिर बदलाव करना चाह रहे हैं। तो ये बल्लेबाज स्वराज की बात करें तो 1 2 3 में खेलते हैं, लेकिन आज नंबर 5 पर बल्लेबाजी करने का मौका मिला और स्कोर बड़ा अच्छा है, 50 रन 3 विकेट के नुकसान पर। तो स्वराज के लिए प्लेटफॉर्म बना हुआ है।
50 धावा धावफलकावरती आहेत. वनमंत्री चषक करावयाची स्पर्धा बाईक त्याच्या नावावर द्यायली. खुलातला बॉल इथे मात्र कवचला उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आणखीन एक झेल टिपलाय. एक चांगली कॅच इथे पाहायला मिळाली. रनिंग कॅचेस 2 टिपण्यात आल्या. टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला वेळ. काय चालला हा खेळ, फलंदाज बाद. नितीन वारे आणि प्रवीण वारे केले एंटी स्पोर्टचं कल्पना. थैंक यू जयेश, हम बात कर रहे थे आइकॉन खिलाड़ी के बारे में, जैसे कि कप्तान के बारे में। एक तरफ सिया के कप्तान बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, एक तरफ कंधारी किंग का जो स्कोर है वो रंपअप जा रहा है, इसको ब्रेक लगाने का काम इस ओवर में किया गया। चौथे ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। स्वराज एक एंड पर डटकर बल्लेबाजी कर, टीम के कप्तान यश जादव मैदान के अंदर आए हैं। राकेश का ये ओवर सिया के लिए फायदेमंद साबित हुआ, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की अभी तक। उत्तनसे या गोलंदाजाने चांगलीच कामगिरी केली. राकेश म्हात्रेला 2 विकेट प्राप्त झाल्या. कव्हरचं क्षेत्र तिथेच त्याला विकेट प्राप्त झाल्यात. अर्थात त्याने कॉरिडॉर मेंटेन केला. उजव्या यष्टीच्या बाहेरच बॉल टाकायचे आहेत. 50ला 4 फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्यात. 50 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद. टीमचा कॅप्टन यश जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. यश जाधव एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक वेळेला खोऱ्याने धावा गोळा करतो. आपल्या उजव्या हाताच्या फलंदाजी आणि त्याच वेळेला गोलंदाजीच्या जोरावरती रॉयल स्टनर विरारोड या टीम मध्ये त्याला अनेक वर्षाचं स्थान मिळालेलं आहे. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपला 1000 दबाबीपणा उत्तमरित्या इथे दाखवलाय. सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, धावा मिळाल्या त्या 2. टप्पा खाते उछालता ऑफ टाइम के बिल्कुल थोड़ा सा बाहर गेंद थी, तो बहुत अच्छा रेस था यश यादव का। और अपर कट बहुत अच्छा खेलते हैं। देखिए ये एक्शन रिप्ले अगर आएगा तो आपको वो दिखाई देगा जिस तरह से यश यादव बल्लेबाजी करे। 2 रनों के साथ खाता खुला, स्कोर 52, 4 विकेट के नुकसान पर। या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. यावेळेचा बॉल खोलातला होता. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल मिळते दुहेरी साठी. स्वराज नॉन स्ट्रायकर एंडकडे, डेंजर एंडकडे तो पळत होता. त्याला ठाऊक आहे शेवटचं षटक हे येणं बाकी आहे. पॅवेल एनकडून गोलंदाजी करण्यात येणार आहे. या बॉलवरती धावा आल्या 2. एकंदरीत या षटकामध्ये 5 आल्या. 2 फलंदाज बाद. 54ला 4. टीम के कप्तान ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। राकेश मात्रे बहुत ही बढ़िया गेंदबाजी। आपका समय समाप्त हुआ तो आपको एक खिलाड़ी दायरे के अंदर लेना पड़ेगा। श्रेया 11 के कप्तान ने 1 ओवर 5 रन 2 विकेट, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। और अगला मैच जिसका टॉस किया जाएगा, मैं रॉयल स्टनर और अम्मू 11 टीम की कप्तान, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। मैं दरख्वास्त करना चाहूँगा परी पैकस एक्टिविटी सेंटर की तरफ आपको आना है, मतलब टॉस बॉक्स की तरफ आना है। रॉयल स्टनर और अम्मू 11 आपको मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप तैयार हैं। 4 ओवर का खेल समाप्त, 54 4 विकेट के नुकसान पर। जैस इस ओवर में टीम के कप्तान ने देखिए किस तरह से लीड किया, अंडर प्रेशर दबाव में बेहतरीन गेंदबाजी। 1 ओवर 5 रन 2 विकेट 2 शिकार और कमबॅक करने का मौका श्रेया 11 को जरूर मिलेगा। राकेश मात्रेचं हे षटक होतं ना, ते संघाला कमबॅक करून देणारं होतं, मॅच मध्ये घेऊन येणारं होतं, मॅचचं मोमेंटम शिफ्ट करणारं होतं। 54 धावा धावफलकावरती आहेत। शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ येणं बाजूनी बाकी आहे। 54ला 4 आपण पाहतोय दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा। गतवर्षी प्राप्त झालेलं अभूतपूर्व यश यावर्षी अनेक बक्षिसांचा वर्षाव करणारी मीरा भाईंदर बिग बॅश 2025 आपण पाहतोय। पर्व दुसरं आणि त्याच्यावरती गर्व करतात सर्वच। खोलातला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा, रन्स मिळतील 4। पहिल्या बॉलवरती स्वराजच्या बॅटमधून चौकार। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं इस बार। स्टंप के अंदर गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट बाउंड्री की तरफ वो गैप था, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच गेंद बाउंड्री के बाहर जाते भी हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। ब्यूटीफुल टाइमिंग, जबरदस्त स्ट्रोक। स्वराज प्रल्हाद मात्रे खरं तर होळीच्या सणाला नेहमी तो वेशभूषा करतो, परंतु त्याची ती वेशभूषापेक्षाही अधिकचा सुंदर हा फटका त्याचा पाहायला मिळाला होता। का चौकार आला त्याच्या बॅटमधून। संघाची धावसंख्या 58 बनल्यात। पुढचा चेंडू, खोलातला बॉल, वन हँडेड स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आर 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 खतरनाक षटकार। ऍक्शन रिप्ले पहा, ऍक्शन रिप्ले पाहू शकता। हेलिकॉप्टर आहे, मिनी हेलिकॉप्टर आहे
अत्यंत दर्जेदार फटका 2 अँगलने तुम्हाला दाखवलं जाईल 70-70 वरती. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. खरं तर व्यासपीठावरती चेंडू आलाय आणि एका हाताने देखील हेलिकॉप्टर खेळता येतो ही या ठिकाणी स्वराजने दाखवलंय. तो आता मैदानावरती राज करतोय. 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या त्याच्या बॅटमधून. ऑन साइडला पुल केला, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. हाही बॉल ढगात मारलाय. बॅट पण आलाय रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात. स्वराज बाबा तुझी चर्चा असेल या क्रिकेटच्या जगात. काय बॅटिंग करतोय, काय बॅटिंग करतोय मैदानावरती स्वराज. आज तो नवी मुंबईने इथे दाखल झालाय तेव्हाच त्याने ठरवलंय आज फक्त मारायचं, आज फक्त हाणायचं. आणि ग्लेन बनेवरती तो हल्ला, चौकार षटकार चौकार, धावसंख्येला आला आकार. धावा येऊ लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. स्वराज मात्र बॅटिंग करतो. या आपण पाहूयात. यस, या गोष्टीची शहानिशा व्हायला हवी. मी पंचांना विनंती करेन या गोष्टीची शहानिशा करतोय. चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे की नाही, चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे की नाही याची चर्चा चालू होती. कारण डगआउट्स मध्ये आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं नारायणी सेनेच्या डगआउट्स मध्ये सातत्याने चर्चा होत असताना पाहायला मिळाली. याचं कारण होतं जी काही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे स्वराज म्हात्रेची. अफलातून बॅटिंग आतापर्यंत केले. बघूया तिसरे पंच या ठिकाणी काय निर्णय देतात. आतापर्यंत हा चेंडू ज्या पद्धतीनं क्षेत्राच्या हाताला लागलाय तो मैदानात आतमध्ये पडलाय की डायरेक्ट बॉडीला पडलाय की तिथून तो बाहेर गेला हे सगळं पाहिलं जाईल पंचांकडून. 68ला 4 स्थिती आहे. स्वराज नावाचे वादळ जयेश मैदानावरती घोंघावतोय. 4 चेंडूमध्ये 15 धावा आणि वेगवेगळे प्रकारचे फटके त्याच्या भात्यात आहेत. सर्वात महत्वाचं काय जेव्हा एखाद्याकडून यशस्वी होतो ना की त्याच्याकडे इट्स अ बाउंड्री, चौकार, हाताला लागला चेंडू आणि त्यानंतर तो आतमध्ये पडलाय आणि तिथून मग सीमारेषेच्या पार गेला 4 धावांकरता. धावा जरूर आलेल्या पाहायला मिळाल्या त्या 4. पुढचा चेंडू यावेळेला लोअर फुलतो जो ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. एकही बाब संघाच्या हिताची घडलेली नाही आहे. स्वराज स्वतः स्ट्राईककडे येण्याचा प्रयत्न करतोय आणि अर्थात धक्का आणखीन एक लागेल. विकेट सॅक्रिफाईस करेल यश जाधव. बाद. टीमचा कर्णधार विकेट आपली सॅक्रिफाईस करतोय. त्याचं कारण आयकॉन मैदानावरती खूप चांगली बॅटिंग करतोय स्वराज. उशिरा तो मैदानावरती आला पण उशिरा आल्यानंतर अत्यंत दर्जेदार बॅटिंग त्याने केले. कॅप्टन यश जाधव डगआउटमध्ये नवीन बॅटर दाखल होते. जितेश धावसंख्या 69 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. स्वराज ज्या फॉर्मामध्ये आहे किंवा ज्या रीतीने त्याच्या बॅटवरती बॉल येत आहेत 5 बॉलमध्ये 16 वरती तो नॉट आउट खेळतोय. 70च्या पलीकडे अर्थात 75 आणि 80चा पल्ला गाठण्याचा प्रयत्न निश्चित होईल. लोअर फुलटो होतो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न निश्चित होणार. पहिली धाव वेगाने घेतली. सेकंड साठी पलटलेत. वेगाने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. मोठ्या शिताफीने धावा गोळा करण्यात आल्या. 71ला 5. इस ओवर में आप देखें तो 17 रन 5 गेंदों में बहुत ही शानदार बल्लेबाजी स्वराज की. स्कोर स्वराज का 16 है और बेहतरीन बल्लेबाजी. अच्छा फिनिश करना चाह रहे थे कंधारी किंग तो मेरे हिसाब से जयेश एक अच्छे टोटल की तरफ फाइटिंग टोटल की तरफ बढ़ रही है कंधारी किंग. हॅलो, फाइटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न निश्चित होणार. शेवटचा बॉल होता. बॅटची आतली कडा घेतली आहे. लॉंग ऑनला वाईडीस लॉंग ऑनला चेंडू ट्रबल झालाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न. वॉट रनिंग. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दिवसा ढवळ्या मैदानाच्या आतमध्ये 2 वाजून 48 मिनिटांनी धावांची चोरी झाली आहे. फील्डिंग थोड़ी सी खराब हुई. जो थ्रो किया गया था उसको कवर करने के जो पीछे खिलाड़ी था विकेट कीपर के पास तो उन्होंने इतना अच्छा काम नहीं किया. धबल 5 विशाल शाह 18 गेंदों में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करा. अभिषेक ने विकेट प्राप्त किया. कुणाल 1, वेदांत पाटिल 24 और स्वराज क्या जबरदस्त फिनिश. 16 रन बनाए. 5 यहाँ अगर देखें तो गेंदों का सामना किया. अयुब 2 ओवर 33 1 गॉडसन की का 1 ओवर 15 1 विकेट. राकेश 1 ओवर 5 रन बहुत ही शानदार गेंदबाजी. 2 विकेट इन्होंने प्राप्त किए. बने साहब ने 1 ओवर 20 रन दे बहुत महंगे साबित हुए. अगला मुकाबला जिसके बारे में हम चर्चा करेंगे. पहला विकेट 18 पर, दूसरा 19 पर और उसके बाद में कंधारी किंग ने 5 ओवर में 74 रन बनाए. 5 विकेट के नुकसान पर 75 रन का टारगेट सिंहा के सामने रखा गया है. रॉय सनर अम्मू 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा आपको टॉस बॉक्स पे आना. 30 गेंदों में 75 रनों की जरूरत है. अब जाकर 75 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा. चलिए एक बार फिर चलते हैं
परी पैकर्स एक्टिविटी सेंटर में, जहां हमारे साथ जुड़ेंगे मशहूर कमेंटेटर मनीष पाटिल। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. आता पाहुणा सुद्धा आम्ही असा बोलवणार आहे की तुमच्या सर्वांच्या ओळखीचा आहे. तर वंडर बॉय ऑफ मीरा रोड आमिर दाफेदार यांना मी टॉससाठी निमंत्रित करत आहे. आमिर या, आपल्या शुभहस्त नाणेफेकीचा कॉल केला जाईल. परी पॅकर्स ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये. आमिर तुम्हाला येत्या 2-3 दिवसात खेळताना पाहायला मिळतील. परवाच्या दिवशी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर घेऊया कॉल. नाणं आपण असेंबल केलेलं आहे. NP नाण्याच्या एका बाजूला, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मॅक्स फ्रेश. मॅक्स फ्रेश किंवा NP असं तुम्हाला कॉल देतात. रॉयल स्टोनचे कॅप्टन देतील कॉल. NP इज द कॉल एंड NP इट इज. नाणेफेक जिंकले की म्हणजे टीम रॉयल स्टोन है. अभी दोनों को आपको ऑल द बेस्ट कर कर VIP डाइस पर बैठना है. सुहास, नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजी काय ॲनलाइज केलं पहिल्या सामन्यामध्ये आणि काय शिकलास पहिल्या सामन्यातून? सुरुवातीची लीगची पहिली मॅच होती ती आम्हाला इम्पॉर्टंट होती. पण टॉस हारल्यामुळे आम्हाला फर्स्ट बॅटिंग करायची होती आणि थोडं विकेटचा अंदाज नव्हता आणि पहिली मॅच असल्यामुळे विकेट कशी खेळते काही आयडिया नसल्यामुळे आता आम्ही आयडिया आलेली आहे काय विकेट घेते आणि काय केल्याने म्हणजे कसं जिंकता येईल. त्याच्यामुळे आम्ही पहिली गोलंदाजी करतो. 70-70 बॉल्स आहेत. लगात तो सिक्सर. मागच्या 2 सामन्यात तेच पाहायला मिळालं. मग पहिल्या सामन्यात नेमकं का नाही पाहायला मिळालं? तेच बोललो होतो की सुरुवातीची पहिली मॅच होती. नवीन होते म्हणजे पहिली मॅच माहीत नव्हतं ना की काय विकेट खेळणार आहे काय. त्याच्यामुळे थोडं आमचा गेम प्लॅन झाला नाही. आता आम्ही 100% गेम प्लॅन करू. सुहास, मागच्या वर्षी रॉयल स्टारच जिंकली होती आणि त्याचमुळे हा शेवटचा मौका आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी. त्यासाठी विशेष तयारी काय सांगशील टीमला? काही नाही लास्ट इयर चॅम्पियन झाली होती. आम्ही तेच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू आणि टीमला हेच सांगेन की आपण 100% सगळ्यांनी देऊया आणि टीम जिंकायला प्रयत्न करू. मोठं टोटल आपण करून सुद्धा हरलेला आहात अमू 11. तर काय काय नेमकं गणित चुकलं? कारण बेस्ट बॉलिंग ऑप्शन्स तुमच्या टीममध्ये आहेत. बॉलिंग चांगली झाली नाही. प्रयत्न करू की ही मॅच जिंकू. बॉलिंग की बॅटिंग या दोन्ही युनिटवर लक्ष द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मेन तर मॅच जिंकायची आम्हाला. बॉलिंग बॅटिंग सर्व चांगलं झालं. मीरा भाईंदर क्रिकेटसाठी ओळखलं जातं, पण माध्यम खूप आवश्यक आहे. तर मागच्या वर्षी तू खेळलास, यावर्षी खेळलास, तर काय इम्प्रूव्हमेंट म्हटली या आयोजनामध्ये? आयोजन खूप चांगलंच आहे. नितीन सरांनी खूप मोठा स्टँड दिला आम्हाला खेळण्यासाठी मीरा भाईंदर आणि खूप चांगलं आयोजन केलं सरांनी. ऑल द बेस्ट फॉर युअर मॅच. नाणेफेक जिंकले रॉयल स्टोनर्स, निवडले क्षेत्ररक्षण आमिर आफिर आमच्यासोबत आहेत. आमिर, आप खुद एक ऑर्गेनाइजर हो और आने वाले वक्त में मीरा भाईंदर प्रीमियर लीग भी, मीरा रोड प्रीमियर लीग आपको दिखाई देगी. तो क्या कहना चाहोगे? जो इम्प्रूवमेंट स्टैंडर्ड है वो बहुत मायने रखता है किसी भी खिलाड़ी के लिए, एज अ प्लेयर और एज अ ऑर्गेनाइजर. नहीं कर पाएगा और मेरे को लग रहा है कि नेक्स्ट ईयर इससे भी ज़्यादा अच्छा करेगा वो. ये इतना अच्छा ग्राउंड और इतना अच्छा ऑर्गेनाइज सेटअप किया है, मतलब बहुत मेहनत की बारे में, तो उसके लिए हैट्स ऑफ. एज अ ऑर्गेनाइजर आपने ये बताया, एज अ प्लेयर अब आपको क्या विशेषता लगी इस टूर्नामेंट में, कॉन्सेप्ट के बारे में? एज अ प्लेयर तो एक प्लेयर को यही प्लेयर चाहता है कि एक अच्छा टूर्नामेंट के लिए बड़ा प्लेटफॉर्म पे परफॉर्म करने मिले, तो इससे बड़ा परफॉर्म मीरा भाईंदर की प्लेयर लोगों के लिए नहीं मिल सकता. 24-26 एक कॉन्सेप्ट हम लाए हैं और अयूब ने पिछले मैच में 6-7 छक्के लगा दिए. क्या लगता है आपके तक नंबर आएगा? हाँ, हम लोग कोशिश करेंगे कि हम भी वो लिस्ट में रहें. ऑल द बेस्ट. चलिए, आपको आपके मैच के लिए शुभकामनाएं. तर नाणेफेक जिंकून रॉयल स्टारचे क्षेत्ररक्षण निवडले. जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि पुन्हा एकदा या पुढच्या डावाचं काय नेमकं विवरण आहे ते समालोचकांच्या मुखातून. आपण आहोत परिपॅकर्स ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये. जाऊया पुन्हा एकदा थेट समालोचन कक्षामध्ये. 70-70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. मीरा भाईंदर बिग बॅच. थँक्यू. स्वागत आहे जयेश भोसले सर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. तर पहिला डाव पुन्हा एकदा हाय स्कोरिंग झालाय असंच कुठेतरी स्कोर कार्डवर दिसतंय. धावसंख्या 74 झाले. 75 लक्ष ठेवले. 15च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. जयेश सर, धावा बनतात, धावा रोखल्या जाऊ शकतात, पण मागच्या सामन्यामध्ये धावा चेस झालेल्या आहेत. ते देखील एक षटक राखून.
काय वाटतं या सामन्याकडे पाहताना, कारण दोन्ही संघ एक एकदा जिंकलेले आहेत. नाही, मागील 2 सामन्याचा जर आढावा घ्यायचा झाला तर पहिला सामना 13 बॉल राखून जिंकला गेला. मागील सामना 1 षटक राखून जिंकण्यात आला होता. अर्थात इथे धावा बनतात, परंतु त्या धावांचा पाठलागही होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात रन चेस करणारा संघ विजेता राहिलाय. अद्याप 2 मॅचेसमध्ये हा रिझल्ट पाहिला तर दोन्ही मॅचेस चेसिंगमध्ये जिंकल्या गेल्यात. परंतु ही बाब विसरता कामा नये की ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये 59 पर्यंत थांबवलं होतं प्रतिस्पर्ध्याला, तो संघ आता क्षेत्ररक्षण करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात कांधारी किंग संघाला. आणि या किंग संघाकडे चांगले गोलंदाजी आहेत. कांधारी किंग संघाचे गोलंदाजी चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना आपण सातत्याने पाहतो. चला लगेच 2 फलंदाज पाठवून द्या आणि माझ्यासोबत नितीन अळवे सर जॉईन होतील. तर टीम हर्डल, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 बॅटर्स रेडी आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. 3 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झालाच पाहिजे. आम्ही टाइम स्टार्ट करू. कंधारी किंग्स, आम्ही टाइम स्टार्ट करू कारण यानंतर अजून 3 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. चला आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. 75चं टार्गेट सेट केलेलं आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय आमचे सर्व स्पॉन्सर्स, मॅक्स फ्रेश, MUCC ओडिशा, बिअर गार्टन शॉप उत्तन, उदय पारसेकर, गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अनमोल ज्वेलर्स, फिस्को, परिपॅकर्स, के बॅग्स, सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेचं हित जाणलेलं आहे. 70-70 स्पोर्ट्सचं विशेष सहकार्य आदरणीय तारिफजी सय्यद आणि त्यांची पूर्ण टेक्निकल टीम, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे सर्व कॅमेरामॅन, टेक्निशियन्स व्यवस्थित काम करत आहेत. ही एक बाब महत्त्वाची आहे, अधोरेखित करण्यासारखी आहे. त्याचमुळे घर बसल्या प्रेक्षकांसाठी अचूक थेट प्रक्षेपण केलं जाते. गौरव पाटील यांची पूर्ण टीम साऊंड सिस्टीम सांभाळते. तसेच रिद्धी सिद्धी डेकोरेटर्स मिस्टर अक्षय सालियन यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि सुरू करतोय दुपारच्या सत्रातल्या या महत्त्वपूर्ण सामन्याच्या दुसऱ्या डावाला. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत कंधारी किंग्स या संघाकडून यश जाधव. स्ट्रायकर साईडला मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलं होतं अयूब शेख. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत रोहित नार्वेकर. यावेळेस क्रमबदल झालेला आहे आणि पाहूया आता स्ट्रायकर एंडला अयूब शेख. पहिला बॉल यशचा, फुलटॉस होता, लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. बॉल आउटफील्डमध्ये अडवला जाईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केलेला आहे. 75 म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक येणं नितीन सर अनिवार्य आहे. हॅलो चेक. धन्यवाद मनीषजी. बघा या अगोदर जर बघितलं तर 87 धावा चेस करायच्या होत्या, त्या चेस केल्यासुद्धा. तो 6 षटकांचा सामना होता, हा 5 षटकांचा सामना आहे. जबाबदारी थोडीशी वाढली आहे. अयूब शेख यांच्यावर सुरुवात चांगली आहे कारण पहिला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये आला होता. आणखीन एक फुलटॉस, स्लॉग हिट, बैठक, बॉल मिड विकेट सीमारेषा पार. मागच्या सामन्याचा पुन्हा एकदा रिपिटेशन झालेलं आहे सुरू. आणि आता पुन्हा एकदा पहिल्या षटकात जबरदस्त खेळ, भन्नाट खेळ, अफलातून खेळ. अयूबचा बॉल मिड विकेट सीमारेषा पार. मीरा भाईंदरच्या शहरामध्ये आहे एक गोड देवता. वारे अन प्रवीण वारे केले स्फोटचं कल्पना. 8 धावा झालेल्या आहेत. क्रमबदल जरी झालाय तरी सुद्धा फायदा श्रेय 11चाच झालेला आहे. कारण मागच्या सामन्याची सुरुवात रोहित नार्वेकरने 28 धावांची दिली होती आणि आता या सामन्याची सुरुवात अयूबने आतापर्यंत 8 धावांची दिली. परफेक्ट यॉर्कर, बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं यशने. नॉनस्ट्रायकर एंडला थ्रो पण आहे बॅकअप, घाई करण्याची गरज नाही असंच चतुर सांगतोय. खूप मोठं मिस कॅल्क्युलेशन चालू होतं खेळपट्टीवर. तसेच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पण मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 9. धावसंख्या 9 आहे कारण दुसरा चेंडू जर बघितला तर त्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. आणि थोडंसं प्रेशर आपण बघतो. यश जाधव गोलंदाजी मार्कवर थोडंसं फिल्डिंगमध्ये काहीतरी मला वाटतं चेंज करतात कारण त्यांना माहीत आहे रोहित नार्वेकर ऑन साईडला जबरदस्त स्ट्रॉंग फलंदाज आहे. थोडी चूक केली तर चेंडू सीमा पार. एवढी जबरदस्त ताकद आणि टायमिंग आज रोहित नार्वेकर. कारण पहिल्याच या अगोदरच्या मॅचमध्ये जर बघितलं तर 28 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आत्तापर्यंत जर बघितलं तर 9 धावा इकडे आलेल्या आहेत. चला आमच्या जुडले गेलेले आहेत ज्यांनी गिरवले खरोखर क्रिकेटचे धडे, जे बोलतात खडे खडे. नाव आहे प्रशांत आदवडे. वेलकम, सुस्वागतम.
शुक्रिया नितिन, लेकिन देखिए क्या स्वागत हुआ है, चतुर इस बार मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को पुल किया, दर्शक दीर्घा में गुल किया, कमाल का शॉट, 6 रन। बघा प्रशांतजी, मी काय सांगितलं होतं, कारण रोहित ऑन साईडला जबरदस्त स्ट्रॉंग आहे. थोडीशी चूक केली, चेंडू सीमापार जाणार आणि ते प्रत्यक्ष इकडच्या सर्व रसिक प्रेक्षकांनी बघितलं. चेंडू आरपार गेला 6 धाव्यांसाठी आणि या 6व्या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 14. और इस साइड पर तगड़ी बल्लेबाजी करते बैटर रोहित नार्वेकर, स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के, यश यादव ओ बढ़िया लाइन, टप्पा खाती थोड़ा सा गेंद नीचे रही है, गति परिवर्तन किया गया था और मैदान के अंदर हड़बड़ाहट, विकेट कीपर गेंद को क्या तो अच्छी तरह से नहीं कर पाए थे. नितिन जी मजा आएगा, पहली गेंद पर छक्का और उसके बाद में बिंदी गेंद है, बहुत अच्छा बैटर, अच्छी कॉन्टेस्ट मैदान के अंदर. मी सांगितलं ना, कारण ही मॅच खरोखर दोन्ही संघांसाठी तर महत्त्वाची आहे. एक एक मॅचेस दोन्ही संघ जिंकलेले आहेत. दोन्ही संघामध्ये तगडे गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. मात्र या मॅचचा रिझल्ट जबरदस्त होणार आहे. यश जाधव कॉमेंट्री बॉक्स समोरून डाव्या हाताने बघायचा, फुल टॉस नाही, ओर पिच चेंडू होता, चेंडू गेलाय आकाश असं वाटलं होतं. बघूया आपण, थोडस थांबलोय, काय आहे एक्झॅक्टली. षटकार, चांगला प्रयत्न केला होता, जंप मारली होती प्रशांतजी. जर बघितलं खरोखर या षटकारामध्ये जर बघितलं, टायमिंग तितकं नव्हतं खास, मात्र षटकार तर आला. या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 20. नितिन जी 21. धन्यवाद. जिस तरह से मुकाबला है ना, इस बार पैर लगा, उसके बाद में रिएक्शन देखिए, बल्लेबाजी करने वाली टीम का खेमा बहुत खुश. अब पार्टनरशिप आपके स्क्रीन पर 21 रनों की, 24 गेंदों में 54 रनों की जरूरत है. मैक्स प्रेजेंट मेरा महेंद्र बिग बैश 2025, ये बहुत बड़ा मुकाबला है. 24 गेंदों में 54 रनों की जरूरत है. और नितिन जी ये जो शॉट खेला गया था ना, टाइमिंग अच्छा था, लेकिन अब हवा के खिलाफ खेल रहे हैं, इसीलिए गेंद बहुत ऊपर चली गई, लेकिन ज्यादा दूर नहीं चली गई. यहाँ फील्डर ने गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा, और ये सिक्सर है. 24 गेंद में 54 चाहिए, मैच इंटरेस्टिंग है. यस, धावसंख्या 21. किती शुभ आकडा आहे बघा. इंडियन टीमचा एक असा बॉलर ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये लागोपाठ 21 षटकं निर्धाव टाकली होती, बापू नाडकर्णी यांची मला आठवण झाली खरोखर. आणि या संपूर्ण विश्वामध्ये वयाच्या 21व्या वर्षी जे कॅप्टन झाले होते, ज्यांनी क्रॉस मैदानावर बोलून काच फोडली होती, खरोखर त्यांच्या नावावर इतका मोठा इतिहास आहे. आणि जेव्हा इतिहास प्रत्येक आकड्यावर माझ्या मुखातून तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार. मंसूर अली खान पतोडी यांच्या नावावर तो इतिहास आहे. धावसंख्या 21. सुरुवात चांगली आहे. या अगोदर सुरुवात केली होती, 28 धावा आल्या होत्या पहिल्या षटकांमध्ये. 2 दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवर आहे स्वराज मात्रे. रिवर्सिव बिल्कुल खेला गया, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए. इससे पहले नितिन जी आपने देखा था कि आयुब शेख ने धुआंधार बल्लेबाजी की थी, लेकिन अब इस मैच में दूसरे आइकॉन दूसरी तरफ है रोहित नार्वेकर, लेफ्ट हैंडर. इनका जलवा बीच मैदान पर जारी है और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. पहिल्या चेंडू तिथे डॉट जाऊन जर बघितलं तर गोलंदाजाचा थोडासा कॉन्फिडन्स तिकडे वाढतोय. चांगली शैली आहे, चांगला रनअप आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी बघा, अप्रतिम आहे. क्या बात है, क्या बात है. चेंडू टप्पा पडल्यावर बघा, मी सांगितलं होतं या विकेटचा रिपोर्ट, कारण पेस गोलंदाजासाठी ही खेळपट्टी अतिशय चांगली लाभदायक आहे. स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू कनेक्ट तिकडे झाला नाही, बाकीचं काम यष्टिरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे प्रशांतजी तिकडे करतायत. जी हाँ, अब 22 गेंदों में 54 रनों की जरूरत है. बहुत सदी भी गेंदबाजी रही थी पिछले मैच में गेंदबाज स्वराज द्वारा. 2 ओवर 11 रन 3 विकेट. रिवर्सिव खेलना चाहते थे, जल्दी टेलीग्राम मिल गया था, टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, बहुत ही शानदार गेंदबाजी. तारीफ करनी चाहिए स्वराज की. ऑलराउंडर खिलाड़ी है, सामने ऑलराउंडर आयुब शेख है, लेकिन ये बैटर जो है ना, अभी तक अगर देखे तो स्वराज ने जीता है. कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. 21 चेंडू आणि 53 धावा. बघा, ज्या बॅटरनी या अगोदरच्या मॅचमध्ये काय सुरुवात केली होती, आता जर प्रशांतजी जर बघितलं, थोडंसं प्रेशर इकडे आयुष शेखकर याच्यावर आलेलं असं दिसतंय. रिव्हर्स स्ट्रोक
अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा स्ट्राईकला तुम्ही बघतायत रोहित नार्वेकर. रोहित के ऊपर भी दारोमदार रहेगा, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। दूसरी तरफ स्वराज, अब फिलहाल नितिन, डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। ये मजा इंटरेस्टिंग है क्योंकि रोहित फॉर्म में है। स्वराज ने पहले मैच में 3 विकेट चटकाए, दोनों के पास काबिलियत है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज रोहित नार्वेकर। 12 पर खेल 3 गेंदों का सामना किया, अयुब 9 पर खेल 6 गेंदों का सामना किया 21 गेंदों में। इस बार हेलीकॉप्टर है, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। लॉगर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक समय था बदलने बल्लेबाजों के पास 1 रन देने के लिए। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या 23 रन बगैर किसी नुकसान के। 20 गेंदों में 52 रनों की जरूरत है। आकडा आलाय तो म्हणजे 23. क्विंटन डिकॉक हिंदुस्थानासमोर जे शतक साजरं केलं ते त्यांचं 23वे शतक होतं आणि हिंदुस्थानाच्या अगेन्स्ट सगळ्यात जास्त शतक क्विंटन डिकॉक यांच्या नावावर आहेत. 7 शतक आहेत. सनत जयसूर्य यांच्या जोडीला बरोबरी केले. तोच आकडा इकडे येतोय 23. एबी डिव्हिलियर्स याला सुद्धा IPL मध्ये सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅच 23 वेळा मिळालेले आहेत. बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे, फुल टॉस गेंद। नितिन जी है तो बिल्कुल बहुत सारे रिकॉर्ड भी आएंगे, लेकिन ये देखे क्या हुआ था, सफल हुए थे। फुल लेंथ गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, मौका था। नितिन जी, ये खुशी आई थी आपके लिए? फुल टॉस मतलब एक तोहफा था, लेकिन आपने कबूल नहीं किया। कारण फुलटॉस चेंडू जर बघितलं तर एखाद्या लॉलीपॉप प्रमाणे असतो, मात्र अटेम्प्ट करण्याचा चांगला प्रयत्न केला होता, तो सक्सेसफुल झाला नाही. यास फुलर लेन डिलिव्हरी. आता मात्र बघा, कारण जर बघितलं तर थोडंसं शांत डोकं ठेवून हा स्टोक्स खेळला आणि एकच धाव तिथे मिळाली. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 24 धावा. नितिन जी, इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है स्वराज द्वारा। 18 गेंदों में 51 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। प्रतियोगिता का आज का ये दोपहर का सत्र और 2 बड़ी टीमें मैदान के अंदर है। जबरदस्त मुकाबला चल रहा है। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, नितिन जी के साथ चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। 18 गेंदों में 51 रनों की जरूरत। मोठा कारखाना चालू केला एनपीएस मोठा कारखाना चालू केला एनपीएस मोठा कारखाना. रंगीबेरंगी टी शर्ट छापून स्पॉन्सर केले मोठमोठ्या संघाना. स्पॉन्सर केले मोठमोठ्या संघाना. स्पॉन्सर केले मोठमोठ्या संघाना. गोडदेव गावात पांडुरंग वारेंनी चालू केला एनपीएस मोठा कारखाना. रंगीबेरंगी टी शर्ट छापून स्पॉन्सर केले मोठमोठ्या संघाना. आहे मोठं त्यांचं नाव, आज आहे मोठं त्यांचं नाव. शनिवारी आणि रविवारी केलंय नक्कीच मोठं नाव. शुक्रिया डीजे प्रेजेंट। मेरा बैंदर बिग मैच 2025 में आप सभी का बहुत स्वागत है। इस प्रतियोगिता में चैंपियन टीम को मिलेगी 2.5 लाख की कैश और आप देख रहे हैं मेरा बैंदर बिग मैच। नितिन जी, क्या कहना है? 24 बगैर किसी नुकसान के। 18 मध्ये 51 धावा करायच्यात. आणि बघा, कारण खासियत म्हणजे प्रशांतजी जर बघितलं तर हे जे दोन्ही फलंदाज आहेत ना, कधीही म्हणजे टर्निंग पॉइंट एवढी क्षमता या 2 फलंदाजामध्ये आहे. मात्र आता बघा, हे षटक प्रशांतजी सगळ्यात महत्वाचं आहे. जी हाँ, ऊँट किस करवट पर बैठने वाला वो बताने वाला उम्र है। डबल गेंदबाजी करने के लिए तैयार, सामने बल्लेबाज अयूब शेख और दोनों आइकॉन बहुत ही बेहतरीन प्रदर्शन कर रहे हैं। विकेट की तलाश, शॉर्ट पिच गेंद लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बाउंड्री के बाद 6 रन। मिडल लेग स्टंप पर गेंद थी, जल्दी भाप लिया था, बॉडी को रोल किया और खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर पुल किया है। मैग्निफिसेंट बैटिंग अयूब शेख द्वारा। नितिन जी, और अयूब की अगर बात करें तो अभी तक 10 छक्के जड़ चुके हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। 30 रन पहले मैच में, बहुत ही शानदार बल्लेबाजी, अर्धशतक जड़ा था, तब 8 छक्के जड़े थे। डबल तैयार, ऑफ स्टंप के बाहर गेंद दी, इस कवर बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया। 1 रन देने का मौका। नितिन जी, कहानी इंटरेस्टिंग बन रही। यही ओवर आपको बताएगा कि ऊँट किस पर्वत पर बैठने वाला है। 16 चेंडूमध्ये 44 धावा करायच्यात. अजून मॅच आहे, दिल्ली अभी बहुत दूर आहे प्रशांतजी, कारण आता अटॅक करावा लागेल गोलंदाजावर असं म्हणायला हरकत नाही. रोहित नार्वेकर एका साईडला आहे, दुसऱ्या साईडला अयूब शेख, ज्यांनी या स्पर्धेमधलं प्रथम अर्धशतक 8 षटकारांशी आपल्या नावावर केलं. मीरा बंदर बिग बॅश रविवारच्या दिवशी जो फायनल मारेल त्यांना मिळणार बिग कॅश. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आज पूर्ण पडलाय.
मोठा फ्लॅश असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा धवल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक. 16 गेंदों का खेल, 44 रनों की जरूरत है, स्कोर 31 बगैर किसी नुकसान के। रोहित नार्वेकर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, जबरदस्त स्ट्रोक है, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाओ, रोहित नार्वेकर, व्हाट अ शॉट। पंधरा चेंडू 38 धावा. आता मॅनामधून तलवार तर काढावीच लागेल प्रशांतजी, कारण स्कोर थोडासा जास्त आहे. सुरुवात इकडे व्यवस्थित झाली नव्हती. दोन्ही फलंदाज आता तिकडे चर्चा करतायत. त्यांना माहिती आहे एक एक चेंडू किती महत्वाचा आहे. इतकं सोपं काम नाही आहे. बघा मॅच आहे, क्रिकेट आहे. 1800 दशकामध्ये जर बघितलं तर लॉर्ड्सवर खूप मोठा इतिहास घडला होता. एका चेंडूमध्ये झाल्या होत्या 286 धावा. त्या कशा झाल्या, नक्कीच वेळ मिळाला तर मी तुम्हाला सांगेन. एका चेंडूत 286 धावा इथे करायच्या आहेत, 15 मध्ये 38 धावा. नितिन जी बिल्कुल हम सुनने के लिए बेताब है। फिलहाल 15 गेंद में 38 बल्लेबाजों को बनाने से 11 के बल्लेबाज आइकॉन खिलाड़ी रोहित नार्वेकर 19 पर खेल रहे हैं। अभिषेक की बात करें तो 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये बहुत महत्वपूर्ण उम्र है। दबाव बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों ने बढ़ाया है गेंदबाज के ऊपर। सेटमेंट पॉइंट का वो स्ट्राइकर लॉन्ग ऑफ, कमाल का मैच है। 77 पर ये मुकाबला आप देख रहे हैं, ये घमासान आप देख रहे हैं। 15 गेंदे 38 चाहिए। रोहित 19 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया है। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद है, अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं और अब देखते हैं व्हाइट बॉल का इशारा। मिस्टर इस से आप आंकड़े बदलते हुए नितिन जी 15 गेंदों में 37 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है। हॅलो हॅलो चेक. 15 मध्ये इस बार फुल टॉस गेंद, बल्लेबाज फुल टॉस पर बने बॉस। रोहित भाई आप एक कासम खास, याद रखेगा इतिहास। टीवी अंपायर भी बिजी हो जाएंगे बीमर के लिए, लेकिन ये खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया। हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला. आता एकच साईट, वातावरण टाईट. अरे बघताय काय प्रेमानं षटकार मारलाय रोहित सारख्या वाघानं. अरे हम जा खडे तो सरकार से भी बडे. क्या बात है नितिन जी, क्या बात है। और इस नो बॉल का इशारा, मतलब एक बार फिर ये तोहफा था। देखिए फुल टॉस गेंद है और बीबर गेंद है, नो बॉल का इशारा किया गया। मेरा भाईंदर बिग बैश, पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद नितिन जी फ्री हिट दे, घुमा के खेलने का मौका मिलेगा। पंधरा चेंडू 30 धाव्यांची गरज आहे. अजूनपर्यंत ओपनिंग जोडी म्हणजेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धवल डाव्यात आणि पुढचा चेंडू. आता मात्र लाईन तिकडे व्यवस्थित नाही असं वाटलं होतं फलंदाजाला, कारण बघा जे नियम आहेत ते तुम्हाला मान्य करावं. ओके ओके, व्हाइट बॉल के लिए चैनल किया बल्लेबाज ने। ओके अजीत जी, अब टीवी अंपायर देखेंगे क्या डिसीजन होगा, देखने वाली बात है। लेकिन ये ओवर नितिन जी बहुत इंटरेस्टिंग है, इवेंटफुल ओवर है। 15 गेंद में 30। ऑनफील्ड अंपायर ने कहा ये फेयर डिलीवरी है। अब बल्लेबाज ने चैलेंज किया व्हाइट बॉल के लिए, क्या वो व्हाइट बॉल है, ये टीवी अंपायर आपको बताना है। डायरेक्टर टू टीवी अंपायर। नितिन जी आपको क्या लग रहा है, 15 गेंद 30, मौका दोनों के पास है। इट्स व्हाइट बॉल, तो बल्लेबाज आपका रिव्यू सक्सेसफुल हुआ। रोहित नार्वेकर और अभिषेक दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर। 70 पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। 15 गेंदे 29 रनों की जरूरत। 15 चेंडू 29 धावा. मॅच अजून आहे 50-50 आहे. एखादा डॉट चेंडू, एखादी विकेट, एखादा चौकार, एखादा षटकार. अक्रॉस इनसाइड एज असं म्हणतात खेळायचा होता ठाण्याला, चेंडू गेला पुण्याला. ऑफ साईडला खेळायचा होता, ऑन साईडला गेला. सिंगल्स मिळाली आणि या सिंगल्सनी धावसंख्या पुढे सरकले. 40
14 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। रोहित 26 पर खेल रहे, अयुब 7 पर। पहले विकेट के लिए 47 रनों की बेशकीमती साझेदारी से 11 टीम के लिए। ओ बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में, जबरदस्त गेंदबाजी कर रहे गेंदबाज, धवल। और अब मजा आएगा, अच्छी कॉन्टेस्ट चल रही, विकेट नहीं मिल रहा लेकिन इस ओवर में नितिन जी रन भी नहीं आ रहे, दबाव बनाया गेंदबाज धवल ने। हा खरोखर, कारण धवलची स्तुती करावी लागेल प्रशांतजी. अय्यूब शेख सारख्याला तिकडे उभं ठेवणे इतकं सोपं काम नाही आहे. दोन टायगर एकमेकांसमोर आहेत, मजा तर येणार. 13-28 हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 13 चेंडू 28 धावा. और पहले वो तो बड़े 3 स्ट्रोक आए थे, उसके बाद में कमबैक कर रहे हैं धवल। ओह, ये 2 डॉल बॉल जिसके हम बारे में चर्चा कर रहे थे, वो कहानी बना रहे थे, विकेट के लिए एक बार माहौल बना रहे थे। अभी बैक टू द पेबल, प्ले डाउन हो गए हैं। 12 गेंद में 28, स्टार्ट खराब था लेकिन उसके बाद में कमबैक किया धवल ने। अयुब शेख का 17 रन 12 गेंदों का सामना किया, 141 का स्ट्राइक रेट, 2 छक्के इनके बल्ले से। पहले मैच में अर्धशतक, नितिन जी बेशकीमती विकेट मिला है। प्लेड ऑन एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर 70 पर आप देख रहे हैं। ये दर्शक दीर्घा में दर्शक भी खुश हो जाएंगे जिस तरह से बॉलिंग की है इस ओवर में। पहले महंगे साबित हुए पहले 3 गेंदों में, लेकिन उसके बाद में 3 गेंदों में लाजवाब गेंदबाजी धवल द्वारा। विकेट चाहिए तो विकेट यहां इन्होंने दिया। और आइकॉन खिलाड़ी अयुब शेख बैक टू द पेवेलियन। धवल 1 ओवर 23 1 विकेट और पहले 3 गेंदों की कहानी देखिए। टूर्नामेंट के आयोजन करता नितिन जी वारे साहब इस पर आपके स्क्रीन पर हैं और उसके साथ ये मंच, बहुत बड़ा मंच, मेरा भाईंदर बिग बैश 2025। और अगर आपका ये मंच बहुत बड़ा है ना तो बिल्कुल बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत। खूबसूरत नजारा इस वक्त 70 द्वारा 10 कैमरे का इस्तेमाल। मैक्स प्रेस प्रेजेंट मेरा भाईंदर बिग बैश। इस ओवर ने एक बार फिर कहानी में पलटवार हुआ है। तो नितिन जी विकेट आ गया और खास करके अयुब बैक टू द पेबल चले गए। क्या बड़ी मछली जाल में फंसी है? हा मी सांगितलं ना, कारण बघा 2 चेंडू तिथे डॉट गेले, विकेट गेली. आता 12 मध्ये 28 करायच्यात. म्हणजे हे षटक जर बघितलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असेल या षटकाचा. हे षटक दोन्ही संघांसाठी खूप प्रशांतजी महत्वाचं आहे. बघायचं आहे 12 मध्ये 28 करायचे आहेत. आता गोलंदाजीच्या मार्कवर आपण इकडे बघत आहोत. स्वराज म्हात्रे, सध्या म्हात्रे हे आडनाव जबरदस्त फेमस आहे प्रशांतजी. नालासोपाऱ्याचा आयुष्य म्हात्रे, ठाण्याचा वाघ केतन म्हात्रे, इकडे आहे स्वराज म्हात्रे. जी हाँ, और स्वराज ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की इस मुकाबले में। इनके पास भी काबिलियत है। एक मात्रे साहब जिनको आईएसपीएल का टिकट मिला है, एक बिल्कुल आईपीएल खेल रहे हैं। भाई स्वराज भाई आपको कहाँ जाना है? आपको कहाँ जाना है? मात्रे साहब है आप, बहुत ही बढ़िया क्रिकेट, लेकिन यहाँ से इस मैच में आपको अच्छा प्रदर्शन करना होगा। आप आइकॉन खिलाड़ी है, 12 गेंदों में 28 और सामने भी रोहित नार्वेकर, वो भी आइकॉन खिलाड़ी है। 2 शेर जब लड़ते ना जंगल में तो नितिन जी बहुत मजा आता है। शॉट प्लेन पुल केलाय, मी पत्ता करतो गुल, कारण मी आहे पॉवरफुल. तुझ्याकडे आहे शक्ती तर माझ्याकडे आहे युक्ती. तुझ्याकडे आहे ऊर्जा तर मी आहे सूर्य. तू आहे गणमी कावा तर मी आहे टेनिस विश्वाचा छावा. वाह भावा वाह, या ठिकाणी आल्यात या 6 धावा. काय फटका खेळ आहे. रोहित नार्वेकर हुक आणि पुल इतके सहज आणि सुंदर खेळतो. थोडी चूक पुन्हा एकदा झाली सीमारेषेवरती. पाय या ठिकाणी स्पर्श करतोय अर्थात सीमारेषेला, त्यामुळे तिकडे एक आणखीन अंपायर आहेत. आपण पाहू शकता हे अंपायर आहेत अर्थात मॅक्स प्रेस स्टँड मध्ये. ते सांगतात की हा षटकार आहे. 32 वरती पोहोचलाय रोहित नार्वेकर. धावसंख्या 53 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडूमध्ये नितीन 22 धावांची आवश्यकता. काय रोमहर्षक सामना सुरू आहे मैदानावरती. 11-22 पुन्हा एकदा शॉट प्लेन, क्या बात आहे. बघा मी सांगितलं ना, कारण एका साईडला हा वाघ उभा आहे, लक्षात ठेवा. समोर जरी दिसला युट्यूबचा टावर, माझी आहे पॉवर, ती मी तुला दाखवून दिलेली आहे या षटकारानं. 10 मध्ये आता करायचे आहेत 16. रिक स्ट्रोक खेला गया, हवाई फायर, हवाई यात्रा पर गेंद को भेजा गया रोहित नार्वेकर द्वारा. अब जाकर 10 गेंदों में 16 रन. लगातार 2 गेंदों पर 2 छक्के आए हैं. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. एक बार भाग्य का साथ मिला, दूसरी बार
क्लीन हिट, साफ सुथरी बल्लेबाजी करते रोहित नार्वेकर. 10 चेंडू 16 धाव्यांची गरज. नशीब तुमच्याकडे कधी चालून येणार नाही, नशीब घडवावं लागतं, हे रोहित नार्वेकरनी दाखवून दिलेलं आहे. 10 चेंडू 16 धावा. फंटास्टिक, कमाल का मैच मैदान के अंदर. ऑफ स्टंप के बाहर गेंद, नो बॉल का इशारा. नितिन जी देखिए तालियां बज रही है, डगआउट में तालियां बज रही है और दर्शकों के दिल की धड़कनें बहुत तेज. कमाल का मैच है. 10 गेंदों में 15 रनों की जरूरत है और रोहित नार्वेकर, अभिषेक दोनों की अगर बात करें तो अभी तक इस टूर्नामेंट में 10 छक्के जुड़ चुके हैं और विशाल नाइक एक बार फिर अपना जो हाथ है ना सर के ऊपर से घुमा रहे हैं. अब जाकर सिराज तैयार. बहुत ही अच्छा बैटल. दोबारा ऑफ स्टंप के बाहर गेंद और नो बॉल. तो मेरा भाईंदर बिग बैश 2025 पिक्चर सुपर हिट. नितिन जी अगली गेंद फ्री हिट. 8 चेंडू आणि 14 धावा. बघा कुठची मॅच कुठे आली, कारण वन मॅन आर्मी एकाच साईडला रोहित नार्वेकर जबरदस्त फलंदाजी इकडे करतोय, मात्र गोलंदाजावर प्रशांत जर बघितलं तर प्रेशर आहे, थोडंसं प्रेशर आहे. जी हाँ, और सर पर गेंद आबाद थोड़ी सी है लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी भी आ रहे हैं. अगर कैच भी होगा तो कोई परेशानी नहीं होगी क्योंकि आपको यह नहीं भूलना है कि फ्री हिट दिमाग की बत्ती को जला के रखे. इंटरेस्टिंग मैच है. 9 गेंदों में 13 रनों की जरूरत है. जीवन की निशानी प्रगति, प्रगति की निशानी विस्तार. नितिन जी विस्तार करना होगा. एक तरफ बल्लेबाज रन बनाने की कोशिश करेंगे तो दूसरी तरफ गेंदबाज को विकेट लेना है. विकेट बहुत इंपॉर्टेंट है. अक्षय सोनी 7 चेंडू आणि 13 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 7 मध्ये 13. सॉरी, 2 चेंडू 9 चेंडू पडले होते. 9 मध्ये 13. कमाल का मुकाबला. गेंदबाजी करे स्वराज. ऑफ स्टंप के बाहर, ये बहुत अच्छी गेंद थी. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, ये भी बिल्कुल कला. इस बार मेरे हिसाब से बल्लेबाज अच्छी तरह से नहीं परख पाए, चपल हुए थे, बिल्कुल चौथे स्टंप की तरफ आए थे और इसका फायदा स्वराज को मिला. ये बिंदी गेंद बहुत इंपॉर्टेंट. 8 मध्ये 13 आहे. बघा स्टायलिश श्रीकांत दादरकर स्टाईल मध्ये शॉट खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूनी घेतली जास्त हाईट, त्यामुळे जबरदस्त टायमिंग इकडे झालं नाही. कारण जी आवश्यकता होती फलंदाजाच्या बॅटमधून जे टायमिंग बघायला मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि फलंदाज तिकडे बाद. विकेट चाहिए. विकेट बहुत इंपॉर्टेंट. गेंद और बल्ले के बीच चिड़िया जंग चढ़ाए. क्रिकेट का रंग रंग में भंग. पिछली वो बिंदी गेंद और उसके बाद में बल्लेबाज बैक टू द पेबलेंस चले गए अक्षय सोनी. अब मजा आएगा. मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है. 7 गेंदे 13 रनों की जरूरत है. कद्दारी किंग. ये देखिए अक्षय सोनी आज 2 गेंदों का सामना किया, अपना खाता नहीं खोल पाए. वो निराश मन के साथ डगआउट की तरफ जा रहे. स्वराज महात्रे इस ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाज. 2 छक्के जरूर आए लेकिन उसके बाद में पुनरागमन किया गया और अब जाकर नितिन जी ये पिक्चर जो है ना सुपर से ऊपर वाला चल रहा है मैदान के अंदर. यस, सुपर से डुपर सबसे ऊपर. 7 मध्ये 13, 7-12. तर आपण हे गणित भरपूर वेळा बघितलेलं आहे आणि 7-12 जर म्हटलं तर मला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. फक्त त्यांच्या कृपेमुळे 7-12 वर आज आपली नावं आहेत. मात्र इकडे 7-12 नाही, 7-13 पाहिजे. कमाल का मुकाबला. स्वराज कम बैक कर रहे हैं. ये कम बैक है, ये वेलकम बैक. ये तो आने वाला समय बताएगा. नए बल्लेबाज आए ग्लेन बने 62 पर 2. इस बार हवा में गेंद कमर पर खिलाड़ी है, रन लेना चाह रहा है. खतरा है बिल्कुल. बल्लेबाज ग्लेन बने के लिए खतरा. क्या मुकाबला. कंदारी किंग ने वापसी का बिगुल बजाया है. 4 ओवर के बाद 62 रन स्कोरबोर्ड पर है लेकिन पिक्चर सुपर हिट. ग्लेन बने आउट फॉर डक. एक गेंद का सामना किया. नितिन जी इस तरह का मुकाबला होना चाहिए ताकि पिक्चर जो हमारा चल रहा है ना मेरा भाईंदर बिग बैश वो भी थोड़ा ऊपर जाएगा. और आपका समय भी समाप्त हुआ. आपका समय समाप्त हुआ है तो आपको एक खिलाड़ी दायरे के अंदर लेना पड़ेगा. 70 पर देखे क्या हुआ था मैदान के अंदर. यस, प्रशांत आता 6 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू जर प्रशांतजी जर बघितला तर खरोखर ते म्हणतात ना कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा और आखिरी गेंद में इस बल्लेबाज ने ये रन क्यों नहीं लिया. रोहित नार्वेकर.
जी हाँ, वो अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे थे, इसीलिए वो मना कर रहे थे, लेकिन वो आपको पहले बातें करनी थी नितिन जी, पहले बातें कर रहे थे। अगर वो सिंगल ही लेना है तो आपको नहीं लेना है, वो पहले बातें करने थे, लेकिन आपने एक बार फिर वो चर्चा नहीं की। थोड़ा चर्चा करते, एक बार फिर वो मंथना करते तो एक बार फिर सही था। आप बड़े खिलाड़ी हैं, आप बड़े खिलाड़ी हैं, और रोहित नार्वेकर के पास अर्धशतक चढ़ने का भी मौका है। 12 गेंदों में 39 पर खेल रहे हैं और अच्छे गेंदों में 13 रनों की निर्णायक ओवर। गेंदबाजी परिवर्तन, नीलेश यादव को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। श्रेया 62 पत्री कंधारी की तरफ से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। गॉडसन कीका मैदान के अंदर। इस मुकाबले में नितिन जी कांटे की टक्कर चल रही है। कौन जीतेगा ये मुकाबला कुछ भी समझ में नहीं आ रहा है। गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत निलेश यादव 6 चेंडू 13 धावा. आता बघायचं एका ट्रॅकवर तर 2 ट्रेन येऊ शकत नाही, एका जंगलाचे 2 वाघ होऊ शकत नाही, एका मॅनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. काटेकी टक्कर आहे. बघायचं या जंगलाचा खरा वाघ कोण असणार. 6-13 अब मुकाबला चल रहा है। 6 गेंदों में 13 रनों की जरूरत है। यादव साहब तैयार गेंदबाजी करने के लिए। सामने रोहित नार्वेकर। नितिन जी ने सबको सवाल पूछा था, भाई वो सिंगल आपने क्यों नहीं लिया, तो उसके वजह मेरे हिसाब से वो अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे थे, लेकिन क्या इसका फायदा होगा या नुकसान, वो देखना बहुत जरूरी है। ये आने वाला समय बताएगा। रोहित नार्वेकर इनफॉर्म बैटर है, सेट बल्लेबाज आके जम चुके हैं, 39 पर खेल रहे हैं। इस ओवर की अगली गेंद कॉम्पैक्ट से गेंदबाजी करे, गेंदबाज तैयार। टॉस गेंद ऑफ सर पर खेल दिया। लॉन्ग ऑफ पर, वाइड लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फिर करते थ्रो करते तब तक दूसरा लेना चाह रहे, या खतरा है, खतरा है, खतरा है। नौ स्ट्राइक रेंज पर खतरा है। ऑन फील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए हैं। पिछली 12 गेंदे नितिन जी ऐसा लग रहा है मानो फाइनल का मुकाबला चल रहा है बीच मैदान पर। इवेंट पूल 12 गेंदे है, कमाल का मैच। नॉट आउट है, कोई नुकसान नहीं है। तो 2 रन मुकम्मल किया आपने, कोई नुकसान नहीं है। ये देखिए सुरक्षित है। दूध का दूध पानी का पानी। 70 पर विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। अब जाकर आपके पास 5 गेंदे हैं और जीतने के लिए फिलहाल यहां से और 11 रनों की जरूरत है। नितिन जी अब दर्शकों की एक बार फिर जो दिल की धड़कन है और तेज होती भी। 5 चेंडू आणि 11 धावा. बघा मॅच गरमागरम आहे, माहोल गरमागरम आहे, दुपारचं वातावरण आहे ते सुद्धा गरमागरम आहे, बिग बॅश सुद्धा गरमागरम आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये दिवस डे 1 दिवस पहिला मॅच आहे. 5 चेंडू 11 धावा. व्हाट अ मैच। जो कब दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने का। 5 गेंदे 11 रन चाहिए। ऑन साइड पर फ्लैट छक्का, जबरदस्त स्ट्रोक है। रोहित नार्वेकर अपने पास स्ट्राइक क्यों रख रहे, वो एक बार फिर बताते हुए, ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। रोहित के बल्ले से मोहित करने वाला छक्का। नितीन वारेच्या प्रेमामुळे उपस्थित दाखवली खेळाडूंनी. 4 चेंडू 5 धावा. 47 धावसंख्येवर बॅटिंग करतोय प्रशांतजी. ती शेवटची धाव मी का घेतली नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे हा षटकार. काही मॅच असतात ना आपल्या अंगावरती घ्यायचे असतात आणि मोठे खेळाडू असेच असतात. आता ती धाव का नाही घेते त्याचं उत्तर मैदानावरती दिलं जाते. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार नीलेश यादव। इस बार भी आसमान की तरफ बहुत ऊपर है। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम क्या कहते हैं। गेम चेंजर रोहित नार्वेकर 15 गेंदों में 53 रनों की बहुत ही शानदार पारी। टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी है। पहले बिल्कुल अयूब के नाम पर और 353 का स्ट्राइक रेट। 8 छक्के इनके बल्ले से कुल मिलाकर अगर दे तो गजब की पारी रही है। रोहित थोड़ा बल्ला ऊपर उठाइए, रोहित थोड़ा बल्ला ऊपर उठाइए। ये कमाल के खिलाड़ी है। रन बनाने के मौके होते 1000 लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार। जबरदस्त पारी रोहित नार्वेकर। इस मैच में अर्धशतक बहुत ही जबरदस्त इन्होंने पारी के लिए लाजवाब पारी। विनिंग स्ट्रोक आपके स्क्रीन पर। एक्सीलेंट बैटिंग। हमारे पास खिलाड़ी बहुत है, हमें खिलाड़ी नहीं हमें गेम चेंजर खिलाड़ी चाहिए। ये गेम चेंजर खिलाड़ी आपके स्क्रीन पर है रोहित नार्वेकर। रोहित ने सबको मोहित किया। एक लक्षात घ्या, दोन्ही टीमना विनंती आहे, या संपूर्ण स्पर्धेची शिस्त आहे, आपण हस्तांदोलन करायचंय, हस्तांदोलन करायचंय. श्रेया आणि